मित्रांनो, रोडवर चालत असताना मात्र सगळ्यात दोन गोष्टी आपल्याला भेडसावतात. एक गोष्ट म्हणजे जागोजागी असणारा टोल नाका. रस्त्याची कंडिशन चांगली खराब आहे हे नंतर बघू, पण टोल नाका त्या ठिकाणी अगोदर पाहिजे, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रखर हेडलाईट्स, पुढच्या येणाऱ्या वाहनाच्या प्रखर हेडलाईट्स. याच्याच बद्दल आपण आजच्या व्हिडिओत बोलतोय. मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन. ज्यावेळेस आपण टोल नाक्यावर जातो, टोल नाक्यावर आपलं फास्टॅग लावलेलं असतं, आपल्या गाडीला चिटकवलेलं असतं, पण बऱ्याचदा काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळं, बॅलन्स संपल्यामुळं त्या फास्टॅग मध्ये त्या ठिकाणी ते स्कॅन होत नाही आणि आपल्याला फास्टॅग व्यतिरिक्त आपल्याला पेमेंट करावं लागतं. आणि त्यावेळेस आपण टोलवर कॅश देतो. टोलवर कॅश देत असताना मात्र समजा फास्टॅग तर्फे ते टोल 100 रुपये कटणार असेल, तर ज्यावेळेस आपण कॅश पे करतो त्यावेळेस आपल्याला 200 रुपये लागतात, म्हणजे दंड म्हणून 100 रुपये एक्स्ट्रा लागतात. पण याच्याबद्दल आता 15 नोव्हेंबर 2025 पासून एक नवीन टोल नियम आलाय. आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट माहित पाहिजे, आणि त्या नवीन टोल नियमानुसार तसं तर फास्टॅग थ्रूच आपण टोल दिला पाहिजे, हा पहिला नियम. पण काही कारणास्तव जर फास्टॅग वर्क करत नसेल तर आपण युपीआय, फोन पे, गुगल पे अशा प्रकारच्या प्रत्येक युपीआय ऍप मधून त्या ठिकाणी आपला त्या टोलचा टोल चार्ज भरू शकतो. आणि त्या टोल चार्ज साठी आपल्याला जर 100 रुपये टोल असेल तर आपल्याला त्या ठिकाणी युपीआय थ्रू जर भरलं तर 125 रुपये म्हणजे 1.25% एवढी रक्कम भरावी लागेल. कॅश जर दिलं तर मात्र डबल रक्कम भरावी लागेल. त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपल्या फास्टॅगला काही अडचण असेल तर त्या टोलवाल्याला स्पष्ट सांगा, मला युपीआय पेमेंट करायचंय. युपीआय पेमेंट केल्यानंतर मात्र आपले समजा 100 चे 200 लागणार, त्या ठिकाणी 75 रुपये आपले वाचणार आहेत. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहित नाही, आणि टोलवरचे ते कर्मचारी पण ही गोष्ट सांगत नाहीत, कारण त्यांना काही त्या गोष्टीचं देणं घेणं नाही. आपल्याला भेडसावणारी समस्या म्हणजे पुढच्या गाडीच्या प्रखर हेडलाईट्स आणि त्याच्यामुळे होणारा त्रास. इतकं ते लीड लाईट्स इतक्या डार्क असतात की त्याच्यामुळे आपल्याकडच्या साध्या लाईट, आपल्या गाडीच्या आरटीओच्या नियमानुसारच्या लाईट, आणि त्या लाईट मध्ये जो चालक असतो त्या चालकाला त्या प्रखर लाईटचा खूप जास्त त्रास होतो. त्याला 30-40 सेकंद क्लिअर विजन होत नाही. आणि हे सगळं होत असताना त्या अनुषंगाने जर पुढे एखादं वाहन असेल, या आरटीओ नियमानुसार बसवलेल्या नॉर्मल लाईटच्या वाहनाच्या समोर जर पुढे एखादं वाहन असेल तर त्या वाहनाला जाऊन धडकणं किंवा अपघात होणं त्या ठिकाणी होईल. आणि हे जे असे कडक लाईट बसवणारे महाशय आहेत, नेमका यांना कोणता आसुरी आनंद मिळतोय हे मात्र माहित नाही. अहो, साध्या लाईट मध्ये दिसतंय ना, मग तुम्हाला असं काय बघायचंय वेगळं? म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण हे सगळं असताना या सगळ्या गोष्टीमध्ये आरटीओ, ट्रॅफिक पोलीस, हायवे पोलीस गप्प का? हा एक प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळेस हायवे पोलीस तुम्ही पहा, मोठ्या आवेशाने ते गाड्या अडवत असतात, ट्रकांना अडवत असतात, बाहेरच्या स्टेटच्या गाड्यांना अडवत असतात, माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडवत असतात, काही काही कारला पण अडवत असतात. मग ते तुम्ही बाकीचं सगळं चेक करत असताना या हेडलाईटचा नियम, रात्री ड्युटीला असणारे पोलीस किंवा आरटीओ ज्यावेळेस रात्री टोल नाक्यावर किंवा रोडवर थांबतात त्यावेळेस त्यांना हे दिसत नाही का? आणि दिसत असलं तर आतापर्यंत या आरटीओनी नेमकी किती कारवाई केली? हा मात्र प्रश्न त्या सामान्य वाहनधारकाला आहे जे आरटीओच्या नियमानुसार चालतात. याच्यासाठी आरटीओने रूल्स बनवलेले आहेत, आरटीओ हेडलाईट रूल्स बनवले आहेत. त्या रूलनुसार हेडलाईटचा रंग हा वॉर्म व्हाईट म्हणजे एकदम गडद पांढरा नाही तर फिक्का पांढरा किंवा पिवळसर पांढरा असणं जरुरी आहे. आणि त्याचबरोबर हेडलाईट ह्या 4300K याच प्रकारचे बल्ब त्या हेडलाईट मध्ये वापरणं जरुरी आहे. सध्याची फॅशन चालू आहे, आणि त्या फॅशन मध्ये मात्र हेडलाईटला जे बल्ब वापरले जातात ते 6500K जे की लीड लाईट्स आहेत, अशा प्रकारचे लाईट वापरले जातात. याच्यावर मात्र आरटीओने कडक कारवाई करणं जरुरी आहे. आणि या गोष्टीबद्दल आरटीओला पण जाब विचारला जाईल. त्याचबरोबर हायवे पोलिसांना पण जाब विचारला जाईल. या सामान्य जनाच्या हिताच्या गोष्टी तर त्या करणं जरुरी आहे.